सो हे गाईज वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आणि आता वाजले आहे सकाळचे 5 आणि आम्ही चाललेलो आहे आता छत्रपती संभाजीनगरला. तर आता इथून पुढचे व्लॉग येणार छत्रपती संभाजीनगरचे. बघूया तिकडे काय काय व्लॉग येतात ते. हे बघा, आज माझं स्वप्न साकार झालेलं आहे. हिला हे काम लावणं हे माझं फार दिवसाचं स्वप्न होतं. बऱ्याच दिवसांपासून हे स्वप्न मी मनात बाळगून होतो. आज ते स्वप्न सतत उतरताना मला एवढा आनंद होतोय, हेवा वाटतोय मला माझ्या नशिबाचा. माझी गाडी साफ करायलाच ना. या गाडीवर आता एकही प्रिंट होणार आहे. धुळीचा कण बसणार नाही त्याच्यात, कारण तिनं साफ केली ना ती. धुळीचा कण पण बसताना 10 वेळेस विचार करेल. बघा गाईस, चालू आहे आमची बॅग लावणं. हे पण घेऊन येत आहे मस्तपैकी बॅग. आम्ही निघालेलो आहे गाईस सकाळच्या 5 वाजता. आणि बघा 5 वाजता पूर्ण अंधार आहे. असं वाटते की जसं की आम्ही नाईटलाच ट्रॅव्हल करतो आहे, बट आम्ही मॉर्निंगला ट्रॅव्हल करतो आहे मस्तपैकी. सो हे गाईज वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आणि मी आज आलेली माझ्या माहेरी. आणि इथं माहेरी आल्यावर आज काय काय बनणार आहे जेवण ते तुम्हाला दाखवते मी, माझ्यासाठी आणि त्यांच्या जावेसाठी. तर चला तुम्हाला दाखवते आज काय काय बनलेले ते. गाईज इथं बनत आहे बघा आलू चिप्स, जे की बनवत आहे रिंकू. पण मध्ये हा आलाय, एक्सक्यूज मी. बना रही और बहुत बढ़िया बनते आणि इकडं मम्मी पण बनवत आहे काहीतरी मस्त छान छान. पाटोडीची भाजी, ते बघा पाटोडीची भाजी बनलेली आहे मस्त तरीदार. बरंच काही काही. आणि मेन म्हणजे तीस भजी, बटाटे भजी. यस, तू रेसिपी सांगू शकतेस काय काय टाकलंय त्याच्यात. मी घेतलं अद्रक लसूणचा पेस्ट, नंतर हिरव्या मिरची आणि थोडंसं खाता सोडा आणि थोडंसं तेल, गरम तेल. ओके. आणि नंतर घेतलं चिप्स. हां हां. मग त्यांना मिक्स करून घेतलं आणि तळून टाकलं, चिप्स टाकले आणि तळून घेतले. ओके, एकदम इझी रेसिपी. बहुत बढ़िया बन चुके गाइस. मी बनवलेले एक नंबर. इकडं ते चालू आहे यांची सेवा. आलू भजी.